नमस्कार. श्री स्वामी समर्थ. श्रावण महिन्याला हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानले जाते. तसेच या महिन्याला धार्मिक महत्त्व देखील प्राप्त आहे. श्रावण महिन्यात भगवान शंकरांची पूजा आणि व्रत करण्याचे विशेष महत्त्व आहे. धार्मिक मान्यतेनुसार श्रावणातील सोमवारच्या व्रताचं फळ हे स्वयं महादेव आपल्या भक्तांना देतात आणि त्यामुळे हे व्रत खास असून अनेक जण आपल्या मनोकामनांसाठी श्रावणातील व्रत करतात. भगवान शंकरांना प्रसन्न करणे जरी सोपे असले तरी नियमांचं पालन करून जर पूजा आणि व्रत केले नाही तर तुम्हाला इच्छित फळ मिळू शकणार नाही. अविवाहित मुलींसाठी श्रावण सोमवार व्रत मनपसंत वर मिळवण्यासाठी विशेष फलदायी मानलं जातं. विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी हे व्रत करतात. भगवान शंकरांचा आवडता महिना श्रावण यावर्षी 25 जुलै 2025 पासून सुरू होत आहे, जो 23 ऑगस्ट 2025 रोजी संपेल. यंदा श्रावण महिन्यात एकूण 4 सोमवार येतील. श्रावण महिन्यातील पहिला श्रावणी सोमवारचा उपास 28 जुलै रोजी असेल आणि पहिली शिवामुठी तांदूळ असणार आहे. दुसरा सोमवारचा उपास 4 ऑगस्ट रोजी असणार आहे आणि शिवामूठ तीळ असेल. तिसरा सोमवारचा उपास 11 ऑगस्ट रोजी असेल, शिवामुठी मूग असेल. तर शेवटचा आणि चौथा श्रावण सोमवारचा उपास हा 18 ऑगस्ट रोजी असेल आणि शिवामूठ जवस असणार आहे आणि 23 ऑगस्ट रोजी श्रावण महिना संपेल. बघा, सोमवारी लवकर उठून स्नान झाल्यानंतर सूर्यदेवांना अर्घ्य द्यावे, घरातील नित्याची देवपूजा करावी आणि संकल्प करून व्रत करण्यास सुरुवात करावी. घरात जर महादेवांची पिंड असेल तर त्यावर जल आणि दुधाचा अभिषेक करावा आणि त्यानंतर पिंडीला भस्म लावावे. पांढरी फुले, बेलपत्र अर्पण करावीत. बेलपत्र तुम्ही 108 किंवा तुमच्या इच्छेनुसार अर्पण करू शकता. धूप, दीप, अगरबत्ती लावून पूजा करावी. प्रत्येक सोमवारी वेगवेगळ्या धान्याची शिवामूठ असते, त्यामुळे जी शिवामूठ असेल ते धान्य तुम्ही घेऊन महादेवांच्या पिंडीवर व्हावे. यावेळी ओम नमः शिवाय या मंत्राचा शक्य तितक्या वेळा जप करावा आणि शेवटी आरती करून नैवेद्य दाखवून सर्वांना प्रसाद वाटावा. श्रावणी सोमवारी शिव मंदिरात जाऊन देखील अशीच पूजा करावी. याचं फळ निश्चित तुम्हाला मिळेल. व्रताच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी शिवांची पूजा केल्यानंतर हे व्रत सात्विक आहार घेऊन सोडावे. जे एक वेळेस व्रत सोडत असतील त्यांनी उपवास सोडण्यासाठी जेही अन्न तुम्ही बनवाल त्यामध्ये कांदा लसूणचा वापर अजिबात करू नये. मंडळी, भगवान शिवांना श्रावण महिना फार प्रिय मानला जातो, कारण असंही सांगितलं जातं की या श्रावण महिन्यामध्ये माता पार्वतीने साधना उपासना करून शिवांना प्रसन्न करून घेतलं होतं आणि म्हणून श्रावण महिन्यात शिवपूजेमध्ये आपली मनोकामना, साधना, भक्ती, उपासना करून आपणही त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी श्रावणी सोमवारचे महत्त्वाचे नियम आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. नियम 1. महाशिवरात्रीच्या उपवासाच्या दिवशी सकाळी लवकर उठून पाण्यात काळे तीळ टाकून आंघोळ करावी. शक्य असल्यास गंगा स्नान करावे किंवा आंघोळीच्या पाण्यात गंगाजल मिक्स करून देखील तुम्ही आंघोळ करू शकता. शक्यतो ब्रह्ममुहूर्तात सूर्योदयाच्या 2 तास आधी आणि त्यानंतर सूर्योदय झाल्यावरती सूर्यदेवाला जल हे अर्पण करावे. श्रावणी सोमवार व्रत जर तुम्ही एखाद्या मनोकामनेसाठी करत असाल तर पहिल्या सोमवारी हातात जल, तांदूळ आणि फूल घेऊन संकल्प घ्यावा आणि मनोकामना सांगून व्रताची सुरुवात करावी आणि त्यानंतर नित्याची देवपूजा करावी. नंबर 2. सोमवारच्या उपवासाचे इच्छित फळ मिळवण्यासाठी उपवासाच्या दिवशी शक्यतो फलाहार करून उपवास पकडावा. परंतु ज्यांना काही कारणास्तव फलाहारवर उपवास करायचा नसेल तर ते फराळ करू शकतात, पण पांढरे मीठ वापरण्याऐवजी सैंधव मीठ वापरावे असं म्हटलं जातं. शेवटी उपवास हा आपल्या श्रद्धा आणि भक्तीवर असतो. तुम्ही फलाहार करून उपवास करा किंवा फराळ करून फक्त मनभावे करा. मनातील इच्छा भगवान शिवशंकर नक्कीच पूर्ण करतील. 3. महादेवाच्या मंदिरात गेल्यावर प्रथम नंदीचं दर्शन घ्यावे. नंदी वाहन प्रजापती दक्षाने शिवास दिले. त्यांची भक्ती पाहून प्रथम तुझे दर्शन व नंतर माझे दर्शन असा नंदीला आशीर्वाद दिला आणि नंतर द्वारातील वीरभद्राचे दर्शन घेऊन गाभाऱ्यात जावे. दोन्ही हाताने पिंडीला स्पर्श करून टाळी वाजवून शंभू हर हर महादेव असा जयघोष करावा. महादेवाला पूर्ण प्रदक्षिणा घालू नये. पूजा बसून उत्तरेकडे तोंड करून करावी. उभा राहून पूजा करू नये. मातीच्या पंतीत आवर्जून दिवा लावावा, पण तीही पंती आपण स्वतः घरून न्यावी. बेलपान हे पालते व्हावे. ज्याचा दांडा आपल्यासमोर येईल असे बेलपान व्हावे. जर बेलपान मिळाले नाही तर मंदिरातीलच शिवपिंडीवरील बेलपान घेऊन ते धुवून ते परत आपण शिवपिंडीला बेलपान वाहू शकतो.
नंबर 4, बेलपत्र वाहताना त्या बेलपत्राच्या खाली जर आपण पाहिलं तर एक थोडीशी गाठ असते, ती खुडून टाकावी. अशी गाठ असलेले बेलपत्र वाहू नये. गाठ काढून नंतर व्हा. बेलपत्र वाहत असताना अजून एक नियम सांगितला जातो, तो म्हणजे शिवपिंडीवर वाहिलेलं बेलपत्र पुन्हा पाण्याखाली स्वच्छ करून धुवून पुन्हा शिवपिंडीवर अर्पण करता येतं. नंबर 5, शिवाला बेलपत्राप्रमाणे अत्यंत प्रिय वस्तू म्हणजे धोत्र्याचं काटेरी फळ हे आपण शिवपूजेमध्ये शिवाला अर्पण करू शकतो, म्हणजे वाहू शकतो. नंबर 6, त्याचप्रमाणे चंदन शिवाला फार प्रिय आहे, त्यामुळे चंदन तसंच चंदनाची पानं सुद्धा आपण वाहू शकतो. तसेच पांढरे तांदूळ म्हणजेच कुंकू वगैरे नसलेले साधे पांढरे तांदूळ, पांढरी फुलं, पांढरे वस्त्र आपण शिवांना आवश्यक अर्पण करावे. नंबर 7, शिवाला भस्म फार आवडतात, त्यामुळे शिवाला पूजा करतेवेळी, शिव आराधना करतेवेळी साधकाने सुद्धा स्वतः कमीत कमी कपाळावरती भस्म लावून पूजा करावी. जमलं तर संपूर्ण अंगाला भस्म लावून पूजा करावी आणि शिवपिंडीला सुद्धा भस्म लावावा. नंबर 8, ज्याच्या घरी अद्याप शिवलिंग नाही पण घ्यायची इच्छा असेल तर त्यांनी ते पहिल्या श्रावणी सोमवारी नक्की खरेदी करावं आणि त्यानंतर त्या शिवलिंगाचा अभिषेक वगैरे करून तुम्ही तुमच्या देवघरामध्ये ते स्थापन करू शकता. नंबर 9, नवीन शिवलिंग घ्यायचं असेल तर आपल्या देवघरामध्ये साधारणतः आपल्या हाताच्या अंगठ्या एवढं उंचीचं शिवलिंग असावं, त्यापेक्षा मोठं शिवलिंग असू नये. नंबर 10, आपल्या देवघरामध्ये जर आपल्याला शिवलिंग ठेवायचं असेल तर शिवलिंगावर नाग नसावा आणि नंदीसुद्धा नसावा. नंबर 11, तुमच्याकडे शिवलिंग नसेल तर तुम्ही मातीचे म्हणजेच पार्थिव शिवलिंग किंवा वाळूचे शिवलिंग पूजेसाठी बनवू शकता. नंबर 12, नंतर पुजलेल्या शिवलिंगाचं विसर्जन दुसऱ्या दिवशी ते एका भांड्यात काढायचं आणि त्याच्या कडेने पाणी ओतायचं. मातीचं बरोबर पाणी होऊन जातं, म्हणजे माती मिश्रित ते पाणी तयार होतं आणि ते तुम्ही झाडाला घालून देऊ शकता. नंबर 13, तसेच वाळूचे शिवलिंग बनवले असेल तर त्याचे विसर्जन हे एका ताटात हे शिवलिंग घ्या, त्यात पाणी ओतून ती वाळू परत पाणी व वाळू वेगळी करून वाळू वाळवून म्हणजे सुकून परत दुसऱ्या सोमवारी तुम्ही त्याचे शिवलिंग बनवण्यासाठी पूजेसाठी वापरू शकता. नंबर 14, कांदा, लसूण, मांसाहार, दारू यासारखे तामसिक पदार्थाचे उपवासाच्या दिवशी सेवन टाळावे. उपवास करायचा असेल तरी देखील आणि उपवास जे करत नसतील त्यांनी देखील किमान सोमवारच्या दिवशी या पदार्थाचे सेवन करू नका. नंबर 15, उपवासाच्या दिवशी दिवसभर भगवान शिवांची मनोमन आराधना करावी. या दिवशी महामृत्युंजय मंत्राचा देखील जप करावा. यामुळे आयुष्यातले दुःख संकटे नष्ट होतात. तसेच शिवलीलामृतातील 11वा अध्याय पठण करावा किंवा श्रावणात रोज एक अध्याय शिवलीलामृतातील वाचला तरी देखील चालतो. नंबर 16, व्रताच्या दिवशी दिवसा झोपू नये. शास्त्रानुसार दिवसा झोपल्याने आपल्याला व्रताचं पूर्ण फळ मिळत नाही, पण ज्यांना काही शारीरिक त्रास असतील तर ते झोपू शकतात. नंबर 17, श्रावण सोमवारचे व्रत काही जण निर्जला म्हणजेच काही न खाता पिता किंवा पाण्यावर, काही जण फलाहार तर काही जण फराळ करून करतात. आपल्या इच्छाशक्तीनुसार आणि शारीरिक क्षमतेनुसार व्रत कसे करायचे ते ठरवावे. दुसऱ्याचा हेवा करून व्रत करू नका. नंबर 18, जर फराळ करून व्रत करत असाल तर साध्या मिठाऐवजी सैद मिठाचा आवर्जून वापर करावा. नंबर 19, उपवासाच्या दिवशी ब्रह्मचर्याचे पालन करावे. शरीर आणि मनाची शुद्धता राखून ठेवावी आणि म्हणून स्त्री पुरुष दोघांनी ब्रह्मचर्याचे पालन आवश्यक करावे. नंबर 20, उपवासाच्या दिवशी कोणाशी भांडण तंटा करू नये किंवा निंदा करू नये. खोटे बोलून दुसऱ्याचं मन दुखावू नये. आपले आचरण केवळ सात्विकच ठेवावे. नंबर 21, अंघोळ करून स्वच्छ कपडे घाला. शक्य असल्यास तुम्ही या दिवशी पांढऱ्या रंगाची कपडे आवर्जून घाला. तसेच बेलपत्र वाहताना नेहमी पालते बेलपत्र शिवजींना अर्पण करावे. नंबर 22, तसेच घरात किंवा मंदिरात शिवलिंगाला पाणी किंवा कच्चे दूध अर्पण करून अभिषेक करा. शक्य असल्यास तूप, दही आणि मध म्हणजेच पंचामृत देखील आपण अर्पण करू शकतो. नंबर 23, बेलपान हे सोमवारी कधीही तोडू नये व बेलपान अगोदर तोडलेलं कधीही शिळं होत नाही, ते आपण धुवून पुन्हा पुन्हा वापरू शकतो. नंबर 24, धोत्र्याची फुले, फळे, पांढरी फुले आणि बेलपत्र या दिवशी आवर्जून अर्पण करा. तसेच धोत्रा, जास्वंद, मोगरा, कमळ, अपरिचिता, शमी, मोरे, पिवळी फुले, रुईची पांढरी फुले ही फुले आपण शिवपिंडीला वाहू शकतो. नंबर 25, पूजा करताना डोक्यावर ओढणी किंवा पदर घ्यावा. तसेच या दिवशी काळ्या व डार्क रंगाची कपडे अजिबात घालू नये. पांढरी किंवा फेंट रंगाची कपडे घालावे. नंबर 26,
शिवलिंगाला सेंदूर म्हणजेच कुंकू अर्पण करू नका. शिवलिंगाला नारळ पाणी अर्पण करू नये. नंबर 27, केतकीची फुले, चाफ्याची फुले ही शापित फुले टाळावीत. बेलाचं पान तुटलेलं, 2 पानं असलेलं अर्पण करू नये. तसेच नंबर 28, शिवलिंगाच्या पूजेमध्ये हळद, शंख, नारळ, केवड्याची फुले, केतकीची फुले, निशिगंधाची फुले, नारळ पाणी, तुळशीची पाने इत्यादीचा वापर करू नये. हे शिवपूजेत निषिद्ध मानलेलं आहे. तसेच शिवलिंगावर शंखाने अभिषेक सुद्धा अजिबात करू नये. नंबर 29, श्रावण सोमवारच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यात काळे तीळ टाकून आंघोळ केल्याने आपल्या आयुष्यातील पितृदोष आणि कालसर्पदोष निघून जातो आणि त्यामुळे काळे तीळ मिक्स करून आंघोळ करावी. नंबर 30, संपूर्ण श्रावण महिना अगदी दररोज तुमच्या पितरांसाठी तुम्ही द्वादश ज्योतिर्लिंगम हे स्तोत्र आहे ते आवर्जून पठण करू शकता. यामुळे 3 पिढ्यांचा जो पितृदोष असतो तो शांत होतो. नंबर 31, महादेवाच्या पिंडीवर जेव्हा आपण दूध दह्याचा अभिषेक करतो त्यावेळेस तांब्या किंवा भांडं अजिबात वापरायचं नाही, कारण तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पदार्थ खराब होतात आणि हे विष समान पदार्थ महादेवाच्या पिंडीवर वाहणे योग्य नाही. केवळ जल अर्पण करत असाल तर तांब्या तुम्ही वापरू शकता. नंबर 32, सोमवारच्या दिवशी आपण महादेवांना ज्याही खाण्याच्या गोष्टी वाहिल्या असतील त्या गोष्टी व्रताचं पारायण सोडताना खायच्या नाहीयेत. यामुळे आपल्याला वेगवेगळे दोष लागू शकतात असं म्हटलं जातं. नंबर 33, महादेवाच्या पिंडीवर बेलाचं पान अर्पण करताना ते विषम संख्येमध्ये अर्पण करावे, म्हणजेच 1, 3, 5 या संख्येमध्ये अर्पण करावे. नंबर 34, श्रावण सोमवारच्या दिवशी मासिक पाळी सूतक असेल तर पूजा करू नका. दुसऱ्यांकडून कथा ऐकण्यास काही हरकत नाही किंवा तुम्ही इतरही स्तोत्र मंत्र मोबाईलवर ऐकू शकता. नंबर 35, गर्भवती महिलांनी जर त्यांची इच्छा असेल तर हे व्रत करू शकतात. फक्त आपल्या आहारावर योग्य लक्ष ठेवून बाळाला नुकसान होणार नाही याची काळजी घेऊन व्रत करावे. पण गरोदर आणि स्तनपान करणाऱ्या स्त्रियांनी शक्य असेल तर उपवास करावा, नाहीतर केवळ भगवान शंकरांची पूजा विधी आणि मंत्र जाप केला तरी देखील चालतो. शक्यतो गर्भवती महिलांनी मंदिरात जाऊ नये, कारण शंकराच्या मंदिरात शिवपिंडीवर साप असतो आणि त्यामुळे आपल्या येणाऱ्या बाळाला कालसर्प दोष हा कुंडलीमध्ये लागण्याची शक्यता असते. त्यामुळे मंदिरामध्ये जाऊच नका, घरच्या घरी पूजा करा. नंबर 36, महादेवाच्या पिंडीवर बेल अर्पण करताना ते बेलपान 3 दलाचेच असले पाहिजे. 2 किंवा 1 दलाचं पान अर्पण करू नका, म्हणजेच 3 पाकळे असलेलंच पान अर्पण करावे. नंबर 37, बेलाच्या झाडाला नमस्कार करावा आणि मगच पान तोडावे. बेल पान जळलेलं तुटलेलं महादेवांच्या पिंडीवर अजिबात अर्पण करू नका. नंबर 38, शिवलिंगावर हळूहळू जल अर्पण करावे. जलद गतीने जल अर्पण करू नये. जल अर्पण करताना ओम नमः शिवाय या मंत्राचा जप आवर्जून करावा. नंबर 39, उपवास म्हणजेच पारण सोडताना आधी आपल्या घरातील देवांना नैवेद्य अर्पण करावा आणि त्यानंतरच उपवासाचं पारण हे सोडावं. नंबर 40, शिवपिंडीवर कधीही तुळस वाहू नये, कारण धर्मशास्त्रानुसार तुळशीला महाविष्णूंच्या पत्नीचा दर्जा दिलेला आहे आणि त्यामुळे विष्णू रूपातील देवतेच्या पूजेत तुळशी अर्पण केली जाते आणि म्हणून शिवपूजेमध्ये मात्र तुळस वापरली जात नाही. नंबर 41, श्रावणासह चातुर्मासात दूध, साखर, दही, तेल, वांगी, पालेभाज्या, मसालेदार पदार्थ, सुपारी, मांस आणि मद्याचं सेवन करणे चुकीचं आहे. यासह नखे, केस कापणे देखील वर्ज्य आहे. या महिन्यात इतर सुख सुविधांचा त्याग करून व्रत केल्याने सकारात्मक फळ प्राप्त होते. नंबर 42, पहिल्या सोमवारी हातात पाणी घ्यायचं, फूल घ्यायचं, अक्षता घ्यायच्या आणि संकल्प करायचा, भगवान शंकरांना प्रार्थना करायची की तुम्ही माझ्याकडून जास्तीत जास्त सेवा करून घ्या. नंबर 43, श्रावण सोमवार आणि पशुपती व्रत एकत्र करायचे का? हे दोन्ही व्रत जर एकत्र केले तर कुठला धरला जातो? तर आधीच सांगते, श्रावण महिन्यात तुम्ही पशुपती व्रत करू शकता, पण श्रावणी सोमवार मग तुमचे जे धरले जाणार नाहीयेत. नंबर 44, शेवटच्या श्रावण सोमवारी शिवपिंडीला आपल्याला दही भाताचं लेपन करायचं असतं. भगवान शंकरांना दही भात खूप प्रिय असतो. दह्यामध्ये साखर टाकायची नाही आणि त्याचा प्रसाद अगदी अमृत समान असतो. नंबर 45, तुम्ही वरण भात, भाजी, चपाती, बऱ्याच घरात कारल्याची भाजी, काही घरात मुळा केला जातो. प्रत्येक समाजात, प्रत्येक गावात आपापली वेगवेगळी पद्धत असते. तुमच्या घरात काही पण असो, पण उपवास सोडताना पहिला घास जो आपण घेत असतो तो दह्या भाताचाच घ्यायचा असतो. तुम्ही जर हे करत नसाल तर यावर्षीपासून करा. नंबर 46, बघा, 16 सोमवार व्रत असो, प्रदोष व्रत असो, भगवान शंकरांचे व्रत हे आळणी करायचे असतात
आळणी म्हणजे काय, ज्याच्यात आपण मीठ टाकत नाही. कुठला पण पदार्थ असो मीठ टाकत नाही, असा एक नियम आहे. नंबर 47, तुम्ही या अखंड प्रेग्नन्सीमध्ये जर तुम्ही शिवमहिम स्तोत्र पठण करून जर त्याचे तीर्थ घेतलं तर बऱ्याच वेळा आपल्या बाळाला पितृदोष सुद्धा होत नाही. आणि म्हणून तुम्हाला जर 3रा-4था महिना असेल तर तुम्ही आवर्जून दररोज शिवमहिम स्तोत्र वाचून त्याचे तीर्थ तुम्ही घेऊ शकता. नंबर 48, आपण कोणीही सवाशीण, विधवा सवाशीण, पुरुष, कुमारिका भगवान शंकरांची तेवढीच मनोभावी सेवा करू शकतो. जेवढी जमेल तेवढी भगवान शंकरांची उपासना तुम्ही या श्रावण महिन्यामध्ये आवर्जून करण्याचा आणि जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करा. नंबर 49, मासिक धर्म सुतक विटा असेल तर तुम्ही घरात मंत्र स्तोत्र भगवान शंकरांचे जे काय असेल ते तुम्ही लावून ऐकू शकता. नंबर 50, अर्थात मासिक पाळीचा 4था दिवस असेल तर सेवा करता येणार नाही. ज्या काही सेवा करायच्या आहेत त्या तुम्ही दुसऱ्या सोमवारी करू शकता किंवा अगदी अखंड आपल्याला श्रावणात त्या सेवा करायच्या आहेत. नंबर 51, हा महिना त्यागाचा महिना मानला जातो, म्हणून त्यागाला खूप महत्त्व आहे. या महिन्यात कोणत्याही एका आवडत्या पदार्थाचा त्याग करावा, उदाहरणार्थ एखादं फळ किंवा चहा इत्यादी. नंबर 52, श्रावणात दह्याचं सेवन करू नये, कारण श्रावणात दही खाल्ल्याने शुक्रदोष हा निर्माण होत असतो. नंबर 53, शिवपुराणानुसार श्रावणात बेडवर झोपू नये. जर तुम्ही उपवास करणार असाल तर जमिनीवर झोपावे. जमिनीवर झोपणे योग्य समजले जाते. तसेच उपवास करणार असाल तर चुकून काळी कपडे देखील घालू नये. नंबर 54, शक्यतो सोमवारी किंवा महाशिवरात्रीला स्त्रियांनी केस धुवू नये. धुवायचे असतील तर तुम्ही आधीच्या दिवशी धुवावे. नंबर 55, यश, समृद्धी, शांती आणि आनंद मिळवण्यासाठी भगवान शिवांना बेलपत्र, धतुराचे फळ, कच्चे तांदूळ, दूध, दही, चंदन, तूप, पाणी, भांग, ऊस अर्पण करावे. या व्यतिरिक्त दुधापासून बनवलेली मिठाई, बर्फी, पेढा आणि खीर यासारखे पदार्थ भगवान शिवांना अर्पण केले जातात. तसेच पार्वतीला शृंगाराचं साहित्य देखील अर्पण केलं जातं. नंबर 56, पूजेच्या वेळी ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. तसेच दिवसभरही हा मंत्र जपावा. याशिवाय शक्य असल्यास सोमवारी, श्रावण सोमवारच्या काळात रुद्राभिषेक आवर्जून करावा. नंबर 57, संतती प्राप्तीची इच्छा असेल तर जोडीने श्रद्धापूर्वक भगवान शंकरांची पूजा करून उपवास केल्यास निश्चितपणे फळ मिळते आणि संतती प्राप्तीची इच्छा देखील पूर्ण होते. नंबर 58, उपवास हा श्रद्धेसाठी केला जातो, त्यामुळे शरीराला अतिरिक्त त्रास देऊन उपवास करू नका. जे तुम्हाला शक्य होईल आणि जमेल त्यानुसार उपवास करावा. नंबर 59, मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा इतर वैद्यकीय समस्यासारख्या आरोग्यविषयक समस्या असलेल्या व्यक्तीने उपवास करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला आवर्जून घ्यावा. नंबर 60, या दिवशी तुम्ही म्हणजे श्रावणातल्या या सोमवारच्या दिवशी तुम्हाला आठवणीने शिवमुठीची कहाणी वाचायची आहे. नंबर 61, आपण पहिल्या श्रावणी सोमवारी तांदूळ शिवामूठ म्हणून वाहतो. त्यानंतर संध्याकाळी काय करायचं, जेव्हा चंद्र निघतो तर सर्वप्रथम चंद्रदेवांना एका तांब्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये थोडंसं दूध, थोड्याशा अक्षता टाकून आरती द्यायचं. कारण महादेवांना आपण चंद्रशेखर सुद्धा म्हणतो. त्यांच्या डोक्यावर चंद्राची कोर असल्याने कारणाने त्यामुळे चंद्रदेवांना आरती देणे खूप आवश्यक आहे. या महिन्यात श्रावण सोमवार, गणेश चतुर्थी, मंगला गौरी व्रत, मौना पंचमी, एकादशी, ऋषी पंचमी, अमावस्या, विनायक चतुर्थी, नागपंचमी, नारळी पौर्णिमा, श्रावणी पौर्णिमा, शिव चतुर्दशी आणि रक्षाबंधन यासारखे पवित्र सण या श्रावण महिन्यामध्ये येत असतात. तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय.